या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो। दिनांक 9 मार्च 2024 रोजी मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। आपल्या अध्यक्षीय भाषणात दीपाली काळे यांनी भावी शिक्षक होणाऱ्या महिलांना मार्गदर्शन केलं। यावेळी सेल्फ डिफेन्सचे धडेही शिकविले आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचार, महिलांसाठी असणारे कायदे यावर अनेक उदाहरणे देत भाष्य केलं। या दिनाचे औचित्य साधत कैलासवासी अनुराधा ढोबळे कर्तृत्वान महिला असणाऱ्या 5 महिलांना दीपाली काळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं। सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी केलं। तसेच भावी शिक्षक विद्यार्थिनींनी ज्वलंत विषयावर नाटकेही सादर केली व केक कापून कार्यक्रमाची सांगता केली। यावेळी महिलांनी नटून थटून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना प्राचार्य डॉक्टर नदाफ तसेच पुरस्कार विजेते आणि विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले। याचा आढावा घेतलाय लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार अर्जुन चव्हाण यांनी। दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला। नमस्कार, मी डॉक्टर समीना नदाफ, मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये प्राचार्य या पदावर कार्यरत आहे। 8 मार्च हा महिला दिन आज माझ्या कॉलेजमध्ये आम्ही साजरा केला। प्रमुख पाहुण्या म्हणून आम्ही दीपाली काळे पोलीस आयुक्त यांना प्राचारण केलं होतं। त्याचबरोबर आज आम्ही एक 5 महिलांचा सत्कार केलेला आहे की अशा महिला ज्या तळागाळातून वर आलेल्या आहे आणि स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी आर्थिक असं हातभार लावलेला आहे आपल्या संसारासाठी। याच्यामध्ये नर्स आहेत, तसेच स्वयंपाकीण काकू आहेत आणि अंगणवाडी शिक्षिका आहेत। अशा ज्या महिला आहेत, त्याचबरोबर वीर जवानांची पत्नी, अशा महिलांचा आम्ही सत्कार केलेला आहे की ज्यांनी सरहद्दीवर राहून आमचं संरक्षण केलेलं आहे। त्याच्यातून आमची कृतज्ञता दिसून यावी म्हणून या महिलांचा सुद्धा आम्ही सत्कारित केलेला आहे। काही सौ अनुराधा ताई ढोबळे यांच्या नावानं हा सत्कार आम्ही दरवर्षी करतो। यामध्ये 5 महिलांना आम्ही त्यांना पुरस्कार देतो, त्यांची आठवण म्हणून त्यांचा सत्कार करतो। अशा या 5 महिलांचा आम्ही सत्कार केलेला आहे आणि महिला दिन साजरा केलेला आहे। हा महिला कॉलेज असल्यामुळं इथं महिलांना जे काही कायदे आहेत या कायद्याच्या माहिती बरोबरच या जगामध्ये जगावं कसं, याच्यामध्ये असलेला स्टेरिओटाइप याच्यातून आपण कसं बाहेर यावं, अंधश्रद्धेतून कसं बाहेर यावं, हीच खरं काळाची गरज आहे। जर स्वतःची प्रगती करायची असेल तर स्वतःच याला जबाबदार असणार आहे। आम्ही जरी म्हटलं की महिलांनी महिलांनाच जो काही या जखडातून बाहेर काढायचा आहे, तर याच्यासाठी आपल्याला पुरुषांची सुद्धा साथ असणं गरजेचं आहे। कारण या संसारूपी रथाला 2 चाकाची गरज असते, एक स्त्री आणि एक पुरुष। तर या जगामध्ये दोघांचंही प्रमाण समान जर ठेवायचं असेल, जेंडर इक्वॅलिटी जर आपल्याला आणायची असेल, तर महिलांचं प्रमाण हे वाढलं पाहिजे। याच्यामध्ये जी भ्रूण हत्याचं प्रमाण आता कमी झालेलं आहे, याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या आरोग्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही तिच्या अस्तित्वासाठी आपल्याला करता येईल या सगळ्या योजनांचा फायदा महिलांना मिळवून देणं, त्यांच्या कायद्यांची त्यांना माहिती असणं फार जरुरी आहे। आज इथं सगळे जमले त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते आणि माझे 2 शब्द सांगते। नमस्कार, मी सई विलास इंगवले, मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये इयत्ता 2य वर्षामध्ये शिकत आहे। आज 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा केलेला आहे। त्याच्यामध्ये अध्यक्षा म्हणून, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्तालय दीपाली काळे मॅडम होत्या। त्यांनी सांगितलं की आज महिला दिनाबद्दल खरंच महिला सुरक्षित आहे का, ती आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे तरी पण महिलांनी
महिलांना आज सुद्धा खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. आता गावाकडेच बघितलं तरी साडी घातली पाहिजे. मी कॉलेजमध्ये स्वतः येत आहे तर गावाकडून येत आहे, खूप प्रॉब्लेम्स येतात. मला ड्रेस घालायची परमिशन नाहीये अजून. आता पिरियड्स मध्ये जे काही प्रॉब्लेम येतात ते मॅडमनी सांगितलं की अजूनही ती प्रथा गावाकडे पाळली जाते. तर खरंच महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न आहे. आज स्त्रिया खूप मोठ्या पदावर गेलेत आहेत, पण पुरुषांनी जे जे काही विचार आहेत ते विचार मात्र अजून बदललेले नाहीत. ते विचार तिथंच आहेत. रूढी परंपरा जपल्या पाहिजेत, मान्य आहेत, पण त्याच्यामध्ये थोडाफार बदल झाला पाहिजे. आणि आहे, स्त्रीने साडीच घातली पाहिजे, डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे, हे बंधन अजूनही गावाकडे आहेत. पण ते थोडीफार त्याच्यामध्ये बदल व्हावा असं वाटतं. नाही नाही, हो नेहमीच गावाकडे हे रूढी परंपराच आहेत. आता झालेला आहे थोडाफार बदल, पण काही अजून असे काही गाव आहे तिथं अजून हे ते प्रथा चालत आहे. हो. नमस्कार सगळ्यांना. मी मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांची विद्यार्थिनी, प्राचार्य आणि आमचे सांस्कृतिक प्रमुख पांढरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि यामध्ये 5 पुरस्कार सुद्धा देण्यात आले होते, जे वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज होते. जसे की देशभक्ती करणाऱ्या सैनिकाची माता, त्यानंतर समाजसेवेमध्ये मेडिकलमध्ये योगदान दाखवलेले, उपक्रम केलेले महिला, त्यानंतर आज उपाध्यक्ष म्हणून आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभले होते आमचे उपायुक्त, पोलीस उपायुक्त दीपाली काळे मॅडम यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केला. आजची स्त्री ही नावाला स्वतंत्र आहे असं मला वाटतं. कारण की एक जे मॅडमनी आता व्याख्यानात सांगितलेलं होतं की मॅरेजचा हा जो बॅरियर घेऊन जी फिरतीये स्त्री, की मॅरेज झालं तर हे करता येत नाही, ते करता येत नाही, हे आपण बनवलंय नियम. समाजाने हा नियम आपल्याला दिला नाहीये की तुला मॅरेज झाल्यावर तुला हे करावं नाही लागणार किंवा तू करू नाही शकत. हे नियम कुठं ना कुठं आपण बदलायला पाहिजे, की आपण असा विचारच नाही करायला पाहिजे की मॅरेज झाल्यावर आपण हे काम नाही करू शकत, ते काम नाही करू शकत, असं मला वाटतंय. कारण हा बदल जो पण आपण स्वतःसाठी नाही घेणार तोपर्यंत कोणीच आपल्यासाठी नाही घेणार आहे. काय कायद्यामध्ये बदल व्हावं वाटतं की मोदीच्या पेहरावामध्ये बदल व्हावं, जे आहे ते योग्य आहे? सर, जे आहे ते जसं आहे ते योग्य आहे. आणि नियम जे आहेत किंवा आपले जे कानून आहे ते नेहमी आपल्या मुलींसाठी सेवेत हजर आहेच, नेहमी, नाही असं नाहीये. सहमत आहात मुलींसोबत जे कायदे आहेत सध्याचे? हा, सगळ्या नियमांशी मी सहमत आहे. कारण प्रत्येक जण आपल्याला विचार करूनच, आपला जो समाज घडतोय तो प्रत्येकाचा विचार करूनच घडतोय. हा असंच तरी कोणी नियम नाही काढलेला आहे. त्यामुळे मला वाटतं जे आहे ते नीट आहे, पण अजून व्यवस्थित होऊ शकतं. कारण की आता बरेच जसे दिल्ली सारख्या ठिकाणी आपण जे केसेस बघतो अंगावर शहारे आणण्यासारखे आहेत. माझ्यासोबत एक इन्सिडेंट खूप खराब झालेला. अशोकनगरच्या इथे मी एका कार्यक्रमाला गेलते आणि तिथून येतानाच एका मुलाने माझी छेड केलेली. आणि त्यावेळेस मी माझी पूर्ण बॉडी शिवर करत होती आणि मला स्वतःला डिफेन्स करताना मी कशी लढू त्या परिस्थितीशी हे मला सुद्धा कळालं नव्हतं त्या क्षणाला. पण त्यानंतर मला हिंमत आली की मी कसं त्याच्याशी फाईट करू शकते का. म्हणजे ह्याचं शिक्षण मुलींना खूप लवकर देणं गरजेचं आहे, जे की आम्हाला नाही मिळालं पण येण्या पिढीला भेटणं गरजेचं आहे. जसं स्कूलमध्येच हे शिक्षण भेटलं पाहिजे. म्हणजे बिनधडक तिथंच थांबून तिथंच त्याला उत्तर देऊन किंवा काहीतरी ऍक्शन घेणं, कुणाला तर सपोर्टला बोलवणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. माझं नाव कुमारी निकिता शिवानंद काळे. आज या ठिकाणी मला सन्मान मूर्ती म्हणून बोलवण्यात आले, तर मी सगळ्यांचे आभार मानते. कॉलेजचे प्राध्यापक समीना मॅडम यांनी मला इथं बोलवून माझा सन्मान केला. त्यासोबतच आपले सोलापूरचे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी सुद्धा येऊन आपल्याला खूप छान मार्गदर्शन केले आणि त्यांचा आम्ही इन्स्पिरेशन ठेवून पुढे असंच कार्यरत करू. मी ऍक्च्युली माझं GNM 2019 ला कम्प्लीट झालं. त्यानंतर मी 3 वर्ष अश्विनी हॉस्पिटलमध्ये कार्यरत केले एक स्टाफ नर्स म्हणून. तर मी कोविड योद्धा म्हणून आज माझा इथं सन्मान करण्यात आला आहे. आणि त्यानंतर MPSC थ्रू 2023 साली माझं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात माझी निवड झाली आणि मी आता एक त्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. महिला दिनानिमित्त महिला दिनानिमित्त
तेच आता मॅडम आपल्याला सांगितले की जेंडर इक्वॅलिटी आपण इन्स्पिरेशन ठेवून पुढे त्याच्यावर आपण कार्यरत राहू. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.